कशासाठी वरती चालले तुम्ही? आम्ही आमचं शेती बदलली. कोणती शेती? आपलं कोसंबी. कोसंबी. काय झालं तुमच्या शेतीला? हॅलो. आम्ही 3 वर्षापासून केस टाकलो. आमचं काही न्याय लावले नाही, काहीच नाही. हां. तर आम्ही जो आमचं याचं जायचं ते रस्ताही बंद करून टाकले. कोण बंद केलं? हे आपलं मानिगड कंपनी. हा, मग तुमची मागणी काय मग आता? आमचं मागणी आता असं आहे साहेब, हा, की आम्हाला आमचं जमीन लेवल करून देऊ दे. हा. आणि हे आमचं रस्ता करून आपलं रस्ता आम्हाला द्यावा. किती दिवसापासून संघर्ष चालू आहे तुमचं? आमचं झालं जे नाही म्हणलं तर बी हे 3 वर्ष होत आहे. 3 वर्ष होत आहे आंदोलन. तरी पण ते काही कंपनीवाले लक्ष नाही देत आहे. तुमची मागणी काय मग आता? नेमकी मागणी काय तुमची? साहेब, ते आमचं जमीन आहे, जो वावर आहे ते हे पूर्ण खदन करून गड्डा केले आहे. आम्ही जमीन लेवल करून देऊ दे. आणि ते रस्ता. माझं नाव ताराबाई पुडमेते देवराव. माझ्या नवऱ्याला मरून गेला, वावर गेले, शेत गेले, माझे पोरं डड्डीवर पडले. मला आता खावाले नाही, पेवाले नाही, उपास राहतो. गावामध्ये जातो, भीक मागतो, खातो. हे फॅक्टरीवाले. कोणती फॅक्टरी? हे मानिगड. हो, मग ते येतच नाही, तोंडच दावत नाही ते साहेब. बाबरा साहेब. अच्छा अच्छा. तोंडच नाही दावत. हा हा. आणि येऊन तर काही सांगत नाही. हा. एवढा जीव जाऊ नाही, आम्हाला काही देत नाही. माझ्या पोराला नोकरी द्यावा. हा, माझे काय का ते न्याय करून द्यावा. आमचा हे आपला रस्त्यासाठी आणि आमच्या वडिलांपर्यंतच्या जमीन हे मानिगड कंपनीने इसकुटून घेतला. ते जमिनीबद्दल आमचा हे वाद चालू आहे. किती वर्षापासून चालू आहे? कमी कमी मला तर 3 वर्ष होत आहे. आता तुमची मागणी काय मग? आमचा मागणी आमच्या वडिलांपर्यंतच्या जमीन हे मानिगड कंपनीने इसकुटून घेतलेले आहे. आणि आपल्या कुटुंबाला एकालाही नोकरी नाही दिला. नोकरी देतो म्हणला. आता त्याकरता तर आम्ही ह्या मानिगड कंपनी विरोधात आम्ही आंदोलन चालू करत आहोत. मोबदला वगैरे काही भेटला नाही? काहीच नाही, मोबदला दिला नाही. आणि आपला जमीन आमचा लेवल करून देऊ दे. आणि आमचा आपला रस्ता गेट पूर्ण खुला करून देऊ दे. काऊन गेट काऊन बंद केलं? हा, गेट म्हणजे ते आपला येणं जाणं आम्हाला बहुत त्रास देत आहे. आमचा 2 व्हीलरला जाऊ देत नाही सुद्धा. हा, तसा हे मानिगड कंपनीवाल्याने करत आहे आपला. गेल्या 15 वर्षापासून कुसुंबीची संयुक्त भूमापन मोजणी व्हावी ही माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळापासून 3 मुख्यमंत्री बदलले, परंतु कोणाचाही आदेश झाला नाही, मोजणी झाली नाही. आदिवासीची जमीन हडपली. चुनखडीचा उत्खनन घोटाळा आहे. वन विभागाच्या जमिनीवर कब्जा आहे, खाजगी जमिनीवर कब्जा आहे. आदिवाशाला नागवलं गेलं, आदिवाशांना नोकरी मिळाली नाही. एवढंच नाही तर इथे नोकारी लिंगणडोह कुसुंबीला जाणारा 10 ते 12 गावचा रस्ता संपूर्ण मानिगड कंपनीनं भूपृष्ठ अधिकार नसताना नियमबाह्य कब्जा करून त्या रस्त्यावरून जाण्या येण्यास मजाव केल्या जातं. अनेक वेळा तक्रारी केल्या, आंदोलनं झाले. मागच्या वेळेस उपविभागीय अधिकारी 1 नव्हे तर 3 अधिकारी बदलून गेले. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिलं, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं का 1 महिन्यात सोडू. साधा नोटीस त्या कंपनीला दिला नाही. आणि आदिवाशावर 5 गुन्हे दाखल केले. 54 लोकांचं कुटुंब त्या ठिकाणी संपूर्ण आरोपी बनवल्या गेलं. पोलिसांच्या कारवाया करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केल्या गेली. पण आमचा सवाल आहे की प्रशासन हा जनतेसाठी आहे. साधं एक नोटीससुद्धा कंपनीला तुम्ही दिला नाही, त्यांची बाजू विचारली नाही, शेतकऱ्यांची बाजू विचारली नाही. यांच्यावर अन्याय झाला, अन्याय असहाय्य झालं. म्हणून ते लोक आज या टावरवर चढलेले आहे.